काय मग सरकारची प्रजा ह्यो जो तुम्ही राडा बघत होते ना ते आहे बाळू मामाच्या उत्सवानिमित्त. आधी महत्त्वाचा विषय म्हणजे आपला ब्लॉग खूप दिवसांनी पडतोय. एडिटिंग केलेली नव्हती म्हणून आपल्याला उशीर झाला. पण जाऊन द्या, पुढचा ब्लॉग लवकरात लवकर टाकण्याचा प्रयत्न करीन. पण बघा मित्रांनो, आपण आलतो मग आपले सगळे जोडीदार इथं जमा झालते. बघा भंडाऱ्याने कसे भरलेलो होतो आम्ही. तर एक आपला पंटर एक शूटिंग करायला बघा कुठं चढला होता, डायरेक्ट देवळावरती. त्याआधी बाळूमामाची पालखी बघा कशी सजवलेली होती, भारी आहे ना. चला तर मग फटाफट बाळूमामाचे दर्शन करून घ्या. त्यांना दर्शन करून तर मग चला आपला ब्लॉग पुढं वाढून. बाळूमामाची पालखी पुढून येण्यासाठी आपल्या मारूभाऊनी त्यांचा ट्रॅक्टर आणला होता. आपल्याला व्हिडिओ शूट करायसाठी डायरेक्ट त्यांनी आपल्याला ट्रॅक्टरच्या टापाडावरतीच बसवलं. तिथून मी लगेच आपल्या प्रसाद वाटण्याच्या भंडाराजवळ आलो. तिथं बघा थोडी मदत करून मग तिथं आपले संदीप भाऊ होते. ते म्हणले चल तुला चहा पाजायला नेतो. मग त्यांनी आपल्याला नेलं मावळी मिसळला. बघा मग आलो तिथं, गर्दी तर नव्हती आता सध्याला, सकाळचा टाईम होता म्हणून गर्दी नसेल. पण आपण आतमध्ये गेलो. बघा आतमध्ये कोण होतं, तुम्ही सगळे यांना तर ओळखतच असाल. स्वतः माऊली मिसळचे मालक आपले विशाल भाऊ ग्राहकांच्या सेवेसाठी तिथं स्वतः उभे होते. मग काय ऑर्डर द्यायच्या आधीच आपल्याला त्यांना माहिती होतं की चहा प्यायची, तर त्यांनी लगेच चहा आणून दिली. त्याच्यानंतर आपण मेनू बघायला बसलो. आपण पण एडीचे मेनू बघायला बसलो चहा ही ऑर्डर दिल्यावर. हॉटेलचा मेनू ठेवून चहाचा एक घोट घेतला तर चहा एकदम आपल्याला अप्रतिम लागली. चहा तर चांगलाच आहे, पण तुम्ही एकदा भेट द्या आणि पिऊन कॉमेंटमध्ये सांगा नक्की चहा कसा होता. तर आपले संदीप भाऊ उभा होते बिल प्ले करायला. काउंटरवरती आपले आबाई भाऊ बसले. विशाल भाऊला थोडं काम होतं म्हणून ते बाहेर गेले. आपल्या संदीप भाऊने फटाफट चहाचं ऑनलाईन पेमेंट करून टाकलं. मग तिथून घरी गेलो आणि आवरून परत आलो संध्याकाळच्या टायमाला इथं कार्यक्रमासाठी. ते थोडं कीर्तन होतं मग त्याला आलतो. सगळा मित्रपरिवार पण इथंच होता. तर मी कीर्तन ऐकतो तर तुम्ही घ्या फॉलो करून. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय. अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ,